नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. 10 वर्षांनंतर लोकसभेला नवा विरोधी पक्षनेता मिळाला आहे. काँग्रेसने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. राहुल गांधी, त्यांची आई सोनिया गांधी आणि वडील राजीव गांधी हेही लोकसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत. राजीव गांधी 1989 ते 1991 आणि सोनिया गांधी 1999 ते 2004 या काळात लोकसभेसाठी विरोधी पक्षनेते बनल्या. लोकसभेतील विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद आहे. सामान्यतः विरोधी पक्षाचा नेता देखील पंतप्रधान पदाचा दावेदार मानला जातो, परंतु भारताच्या इतिहासात आतापर्यंत 14 पैकी 13 नेते विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले नाहीत. इतकेच नाही तर विरोधी पक्षनेते बनलेल्या 3 नेत्यांची राजकीय कारकीर्दही संपली. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचे स्थान संसदीय कायद्यात नमूद केले आहे. जनता पक्षाने सरकार स्थापन केले तेव्हा 1977 मध्ये पहिल्यांदा या शब्दाची व्याख्या करण्यात आली. तेव्हापासून या पदावर असलेल्या व्यक्तीला बरेच अधिकार देण्यात आले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते हे लोकलेखा समितीचे अध्यक्ष असतात. याशिवाय अनेक पदांवरील नियुक्त्यांमध्ये विरोधी पक्षनेत्याचीही महत्त्वाची भूमिका असते. विरोधी पक्षनेता हाही सभागृहातील विरोधकांचा प्रमुख आवाज मानला जातो. 1969 मध्ये काँग्रेसमधील सत्ता पालटामुळे देशात प्रथमच विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळाली. काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी 1969 मध्ये इंदिरा गांधींच्या विरोधात आघाडी उभारली, ज्याचे नेतृत्व के कामराज करत होते. या गटाला काँग्रेस संघटन असे नाव देण्यात आले. पक्षाचे 2 तुकडे झाले तेव्हा सरकारला काँग्रेस संघटना विरोधी पक्ष म्हणून मान्यता द्यावी लागली. बिहार बक्सरचे खासदार राम सुभाग सिंग संसदेत विरोधी पक्षनेते झाले. तेव्हापासून ते 14 वेळा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहिले आहेत. लालकृष्ण अडवाणी यांना 3 वेळा तर अटल बिहारी वाजपेयी आणि यशवंतराव चव्हाण यांना प्रत्येकी 2दा हे पद मिळाले. राहुल गांधी हे लोकसभेतील 15वे विरोधी पक्षनेते ठरले आहेत. विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपेयी वगळता विरोधी पक्षातील एकाही नेत्याला पंतप्रधान पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचता आले नाही. 1996 मध्ये विरोधी पक्षनेते असलेले अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले. मात्र अनेक विरोधी नेते पंतप्रधान पदाचे दावेदार होते. 1979 मध्ये जगजीवन राम, 2004 मध्ये सोनिया गांधी, 2009 मध्ये लालकृष्ण अडवाणी हे मोठे दावेदार होते. याशिवाय विरोधी पक्षनेते शरद पवार, सुषमा स्वराज आणि यशवंतराव चव्हाण यांचीही नावे पंतप्रधान पदासाठी चर्चेत होती. पी.व्ही. नरसिंह राव 1996 मध्ये पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर ते विरोधी पक्षनेते बनले, परंतु ते केवळ 15 दिवस या पदावर राहू शकले. लोकसभेतील 3 विरोधी पक्षनेते आहेत ज्यांनी पद घेतल्यानंतर आपली कारकीर्द संपवली आहे. त्यापैकी पहिले नाव राम सुभाग सिंग यांचे आहे. 1969 ते 71 या काळात लोकसभेत विरोधी पक्षनेते राहिलेले राम सुभाग सिंग त्यानंतर कोणत्याही मोठ्या पदावर पोहोचू शकले नाही. 1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 1971च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनंत शर्मा यांनी राम सुभाग सिंग यांचा 30,000 मतांनी पराभव केला होता. जगजीवन राम यांच्या बाबतीतही असेच घडले. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर 80च्या दशकात ते पंतप्रधान पदाचे सर्वात मोठे दावेदार होते. पी.व्ही. राव पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली, पण त्यांचे राजकारणही फार काळ टिकले नाही. विरोधी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर नेते राजकारणात बाजूला झाले. 2004 मध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणाही केली होती, पण त्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. दुसरीकडे 1989 ते 1991 या काळात विरोधी पक्षनेते राहिलेल्या राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये एका निवडणूक रॅली दरम्यान हत्या करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते पदावर उत्तर भारतीयाचे वर्चस्व आहे. आतापर्यंत राहुल गांधींसह 15 विरोधी नेते लोकसभेवर निवडून आले आहेत, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील 5, महाराष्ट्रातील 3, गुजरातमधील 2 आणि बिहारमधील 2 आहेत. दक्षिण भारतातील 2 नेत्यांनी हे पद भूषवले. केरळच्या इडुक्की येथील खासदार CM स्टीफन यांनी 1978 ते 1979 पर्यंत 1 वर्ष 88 दिवस या पदावर काम केले. दुसरीकडे 1996 मध्ये पी.व्ही. नरसिंह राव 15 दिवसांसाठी विरोधी पक्षनेते बनले. दोघांचा एकूण कार्यकाळ 468 दिवसांचा होता. एकूणच आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे भारताच्या इतिहासात आतापर्यंत 14 पैकी 13 नेते विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले नाही. आता भविष्याच्या गर्भात काय लपले आहे हे भविष्यातच समजेल. भेटूया अशाच विषयांसह. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.
ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.